नमस्कार मंडळी, मी स्मिता. आत्ता आमचं पर्यटन म्हणजे भक्ती पर्यटनच झालं. आम्ही नामजप सप्ताहासाठी, सप्ताह म्हणजे पंचदिवसीय होतं, तर पंढरपूरला गेलो होतो. हे आयोजित केलं होतं रवींद्र पाठक यांनी. चैतन्य गोशाळा ट्रस्ट चिंचवडचा त्यांचाच आहे आणि ते तसे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, पण सध्या ते रामकथा सांगण्याबद्दल सुद्धा प्रसिद्ध आहेत बरं का. म्हणजे हजारोच्या संख्येने लोक रामकथा ऐकण्यासाठी वेगवेगळ्या गावी त्यांच्या कथा ऐकायला जातात. तर त्या अगदी नेपाळला सुद्धा झालेल्या आहेत आणि आता आळंदीमध्ये पुढच्या महिन्यात आहेत. तर सांगायची गोष्ट अशी की 5 दिवसात 13 कोटी नामजप करायसाठी आम्ही गेलो होतो आणि प्रत्यक्ष 3 दिवसातच तो पूर्ण झाला. इतका सुंदर सोहळा आयोजित केला होता. सर्व काही अगदी खरोखरीच म्हणजे आनंदाचा उत्सव होता. पहा आणि सांगा मला तर कसं वाटलं ते. बरेच लोक आता आलेत. तिकडं टेबल सुद्धा आहेत. खूप लोक जेवण करून गेले सुद्धा. त्रिभुवनी भरला हस्त उदय ग्रासुनी, हस्त उदय ग्रासुनी, जैसा सूर्य उगवला. आकड आरती देवा तुम्हासी ओवाळू, कृष्णा तुम्हासी ओवाळू. पूर्णानंदे तव मुख पाचो, श्रीराम जय जय राम. नादा तुम्ही या नाद निर्मितो, श्रीराम जय राम. 8:30 झालेले आहे. गप्पा मारू नका. चहा नाश्ता त्यांचा झालाय, त्यांनी जावा. नाश्ता चालू आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम राम. की जय. रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पावन सीता. ते कोळले आहेत का? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. सर्व वातावरण कसं घरगुती होतं. मस्त वाटलं. हे बर्फ टाकलाय बरं केलंय आता हे काळच सेवा म्हणण्यापेक्षा आनंद सोहळाच होता तो. आवडलं. आमरस मसाले भात असं आहे आज जेवण बरं का. जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय जय श्रीराम. कसली चटणी आज? शेंगदाण्याची. चटणी मी बसले.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग तरी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. काय झालं हे स्टेज आहे बरं का, दोन्हीकडं स्क्रीन लावलं आहे. विष्णू यागाचं त्यांना येऊ द्या. विष्णू याग सगळेजण दर्शन